इम्तियाज जलीलांनी पडदा ठेवण्याचं काही कारण नाही आहे. कोणत्या गाडीत आले, कोण कोण आले, हे सर्वसामान्य जनतेसमोर त्यांनी मांडायला हवं होतं. या गुप्त बैठका कशासाठी? जर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी उघडपणे आलं पाहिजे. परंतु हा जो डाव आहे, हा डाव मुस्लिम मताचं कसं त्यांना खेळवायचं, मुस्लिम समाजाला कसं वेठी धरायचं, यासाठी झालेली ती बैठक आहे. लोकसभेला याच प्रकारे प्रकाश आंबेडकर साहेबांना उद्धव गटाने असा जवळ करून प्रेस वगैरे घेऊन सर्व केलं होतं आणि ऐन वेळेला त्यांना बाजूला सारलं होतं. तीच पद्धत MIM बरोबर करायचा सुद्धा उद्धव गटाचा डाव आहे. ते बोलतील आणि नंतर ऐन वेळेला तुम हमको मदत करो. गेल्या वेळेला लोकसभेला MIMने अनेक ठिकाणी उमेदवार जे उभे केले नव्हते, त्याचं कारण असं होतं की ह्यांच्यामध्ये झालेली ही ट्रान्झॅक्शन, ज्याला दलाली म्हणता येईल, ही झाली होती. म्हणून MIMने आपले उमेदवार उभे केले नव्हते. दुसरा एक मुद्दा आहे, बीफ वरून सुरू झालेला आहे. इम्तियाज जलील काल असं म्हणाले की राऊत, बावनकुळे आणि शिरसाट हे बीफ खात असतात. त्याचबरोबर ते म्हणाले की नेते बीफ खातात आणि कार्यकर्त्यांना भडकवतात, दरवाजा बंद करून बीफ खातात, बाकी सगळं नाटक करतात. इम्तियाज जलीलांना कोण काय खातं याची इतकी इत्तंभूत माहिती ठेवण्याची गरज नाही. तुम्ही काय करतात हे आम्हाला उघड करायला लावू नका. आम्ही काय खातो काय नाही खातो हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर तुम्हाला भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु तुम्ही कुठं कुठं गुडघे टेकता याची जर माहिती आम्ही सर्वांना दिली तर ते तुम्हाला महागात पडेल.